नमस्कार. आज आपण एका खूपच जुन्या म्हणजे एका जातक कथेच्या जगात जाणार आहोत. ही गोष्ट आहे एका प्रचंड शक्तिशाली सर्पराजाची. पण त्याची एक इच्छा, एक अशी विचित्र इच्छा होती की जिने त्याला सिंहासनावरून थेट जमिनीवर आणलं. चला तर मग बघूया काय आहे हे रहस्य. तर या कथेची सुरुवातच एका मोठ्या प्रश्नानं होते. जरा विचार करा, एखादा असा राजा ज्याच्याकडे सगळं काही आहे, प्रचंड शक्ती, अमाप संपत्ती, मान सन्मान, तो हे सगळं सोडून एक असुरक्षित वल्नरेबल आयुष्य का स्वीकारेल? का? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात खरं तर या कथेचं सगळं सार दडलेलं आहे. ही गोष्ट आहे चंपे या नावाच्या एका महान सर्पराजाची. त्याचं राज्य कुठे होतं माहितीये? चंपा नदीच्या खाली, पाण्याखाली एक रत्नजडित महाल होता त्याचा. आणि त्याचं वैभव, इतकं ऐश्वर्य होतं की देवसुद्धा बघून थक्क व्हावेत. पण या सगळ्या वैभवाच्या, या सगळ्या चमचमाटाच्या मागे एक खूप मोठं दुःख लपलेलं होतं. चंपय्याकडे खरं तर सगळ्या सुखसोयी होत्या, पण तो आपल्या सर्परूपामुळे प्रचंड नाखुश होता. त्याला त्या जीवनाचा, त्या रूपाचाच अक्षरशः वीट आला होता. त्याच्या मनातली वेदना इतकी तीव्र होती, तो स्वतःशीच म्हणायचा, काय उपयोग आहे या सरपटणाऱ्या रूपात जन्माला येऊन? मला नकोय हे आयुष्य. आणि याच भावनेतून, याच वेदनेतून त्याने एक खूप मोठा, एक कठोर निर्णय घेतला. मग त्याला हवं तरी काय होतं? तर त्याला हवा होता मनुष्य म्हणून पुनर्जन्म. आता बघा, बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये मनुष्य जन्माला खूप महत्त्वाचं आणि दुर्मिळ मानलं जातं. का? कारण याच जन्मात तुम्हाला सत्याचं ज्ञान मिळून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, म्हणजे या सगळ्या दुःखातून कायमची सुटका मिळवता येते. आणि हेच होतं त्याचं अंतिम ध्येय. आणि आपलं हे ध्येय पूर्ण करण्यासाठी चंपे यानं एक अगदी टोकाचं पाऊल उचललं. त्यानं आपलं ते सुरक्षित पाण्याखालचं राज्य सोडून दिलं आणि माणसांच्या धोकादायक जगात जाण्याचा निर्णय घेतला. आणि तिथे जाऊन त्यानं एक अतिशय कठोर शपथ घेतली. आणि ही शपथ खूपच कठोर होती. काय करणार होता तो? तर तो माणसांच्या वस्तीजवळच्या एका वारुळावर जाऊन आपली सगळी शक्ती लपवून शांत पडून राहणार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कोणी त्याला पकडेल त्याच्या तो पूर्णपणे स्वाधीन होणार होता, म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण. अर्थातच त्याला हे माहीत होतं की यात धोका खूप मोठा आहे. म्हणूनच जाण्याआधी त्याने आपली पत्नी राणी सुमना हिला 3 संकेत दिले. त्याने एका तलावाकडे बोट दाखवून तिला सांगितलं की जर या तलावाचं पाणी गढूळ झालं किंवा नाहीसं झालं किंवा अगदी रक्तासारखं लाल झालं तर समजून जायचं की तो खूप मोठ्या संकटात आहे. आणि जशी भीती होती अगदी तसंच घडलं. एका ब्राह्मण गारुड्याची नजर त्याच्यावर पडली. त्यानं या तेजस्वी सापाला पाहिलं आणि त्याच्या डोक्यात विचार आला की याला पकडून आपण खूप पैसे कमवू शकतो. आणि इथूनच चंपय्याच्या सद्गुणांची, त्याच्या व्रताची खरी परीक्षा सुरू झाली. त्या गारुड्याच्या मंत्रांनी चंपय्याला असह्य वेदना होऊ लागल्या. खरं तर तो इतका शक्तिशाली होता की एका क्षणात आपल्या विषानं त्या गारुड्याला जाळून राख करू शकला असता. पण तो थांबला. त्याने स्वतःला रोखलं. त्याने विचार केला, नाही, जर मी रागावलो तर माझी तपश्चर्या, माझा सद्गुण, माझं व्रतभंग होईल. आणि त्यानं शांतपणे त्या सगळ्या वेदना सहन केल्या. त्या गारुड्यानं त्याच्यावर अमानुष अत्याचार केले. त्याचे कान जळत्या काड्यांनी टोचले, डोक्यावर प्रहार केला, दात तोडले, अक्षरशः त्याच्या शरीराचा चिंदामेंदा केला. पण तरीही चंपय्याने या सगळ्या वेदना शांतपणे सहन केल्या. का? फक्त आपलं व्रत, आपला सद्गुण जपण्यासाठी. पुढचा 1 महिना तो गारुडी चंपय्याला गावोगावी घेऊन फिरत होता, लोकांच्या गर्दीसमोर त्याला नाचायला लावत होता. आणि या संपूर्ण काळात चंपय्याने अन्नाचा एक कणही खाल्ला नाही. आता त्या गारुड्याचं लक्ष होतं बनारसच्या राजावर. त्याला राजासमोर खेळ करून मोठं इनाम मिळवायचं होतं. आणि तो दिवस आला. बनारसचा राजदरबार खचाखच भरला होता. राजा सिंहासनावर बसला होता. हजारो लोक तो खेळ बघायला जमले होते. आणि खेळ सुरू होणार अगदी त्याच क्षणी आकाशात एक अनपेक्षित, एक अद्भुत गोष्ट घडली. राणी सुमना तिथे प्रकट झाली. तिला पाहून राजा उग्रसेन तर अक्षरशः थक्क झाला. तो उठून उभा राहिला आणि विचारू लागला, तू कोण आहेस? विजेसारखी चमकणारी देवी आहेस की कोणी असुर? तू कोणी सामान्य स्त्री तर नक्कीच नाहीस. तेव्हा राणी सुमनानं अगदी निर्भयपणे आपली ओळख सांगितली. ती म्हणाली, महाराज, मी देवी नाही, मी एक नागिण आहे. आणि मी इथे एका विशिष्ट कारणासाठी आले आहे. ह्या गारुड्यानं पकडलेल्या माझ्या पतीच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी. हे ऐकून राजाला विश्वासच बसेना. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, हे कसं शक्य आहे? एवढ्या शक्तिशाली प्राण्याला, एका महान सर्पराजाला हा एक सामान्य क्षुल्लक माणूस कसा काय पकडू शकतो?
आणि मग राणी सुमनानं सगळं सत्य राजांसमोर उघड केलं. ती म्हणाली, महाराज, त्याची शक्ती इतके प्रचंड आहे की तो तुमचं हे संपूर्ण शहर जाळून राख करू शकतो. पण तो शांत आहे, कारण तो पवित्र मार्गावर आहे. तो तपश्चर्या करतो आहे. हे सत्य ऐकून राजा उग्रसेन खूप प्रभावित झाला. त्याला सगळं काही समजलं. त्याने ताबडतोब त्या गारुड्याला आज्ञा दिली आणि चंपैयाला मुक्त करण्यासाठी त्याला सोनं, गुरं, एक अख्खं गाव आणि बायकासुद्धा देऊ केल्या. चंपैया आता मुक्त झाला. तो आपल्या मूळ तेजस्वी रूपात परत आला. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही, कारण अजूनही तो सगळ्यात मोठा प्रश्न बाकी होता आणि आता त्याचं उत्तर मिळण्याची वेळ आली होती. चंपैयानं राजा उग्रसेनचे आभार मानले आणि त्याला सन्मानानं आपल्या पाण्याखालच्या राज्यात नेलं. तिथलं ते वैभव, तो रत्नजडित महाल बघून राजाचे डोळे अक्षरशः दिपून गेले. तो अवाक झाला. आणि ते सगळं वैभव बघून राजाला राहावे ना. त्यानं शेवटी तोच प्रश्न विचारला ज्याने या कथेची सुरुवात झाली होती. तो म्हणाला, हे सर्पराजा, मला एक सांग, इतकं ऐश्वर्य, इतकं वैभव सोडून तू माणसांच्या जगात त्या वारुळावर जाऊन इतके कष्ट, इतकं दुःख सहन करायला का गेलास? आणि तेव्हाच चंपैयांना आपलं रहस्य उलगडलं. तो म्हणाला, महाराज, माझी एकच तळमळ आहे की शक्य झाल्यास मला मनुष्य म्हणून पुनर्जन्म मिळावा. तो पुढे म्हणाला, कारण आत्मनियंत्रण आणि शुद्धी ही फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे. आणि एकदा का मी ते मिळवलं की मग मला पुन्हा कधीही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागणार नाही. आणि हेच होतं त्याचं अंतिम पारितोषिक, सर्व दुःखातून कायमची मुक्ती. चंपैयाची ही कथा आपल्याला एका विचारात पाडते. त्यानं खऱ्या स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की खऱ्या स्वातंत्र्याच्या एका संधीसाठी आपण काय सोडू शकतो, काय त्याग करू शकतो? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.